अरविंद देसाई साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र सामनावीराचा पुरस्कार द्यायचा आहे. चला मॅच ऑन. त्याचबरोबर आदरणीय प्रवीणजी भोसले सुरक्षा रक्षक अधिकारी आदरणीय प्रवीणजी भोसले साहेबांचा शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन स्वानंद नेर्लेकर भाऊ यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. तोपर्यंत पहिल्यांदा सामनावीराचा पुरस्कार दिला जाईल. चला मॅच ऑन. गोलंदाज तयार. रनवेवरती मात्र पाहायला मिळतील इथे. पहिला ओव्हर मात्र इथून षटक क्रमांक पहिला चालू होताना पाहायला मिळेल. ऑन स्ट्राईक संदीपला पाहतोय. इथून गोलंदाजी मार्कवरती प्रदीप. पहिलाच बॉल स्क्वेअर मध्ये मात्र ढकलून दिलाय. मात्र इथून पाहायला गेलं तर मिड विकेट शॉटमध्ये मात्र बॉल अडवला गेला. तोपर्यंत एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि या एका धावेनं धावफलकाला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळेल. एका धावेनं प्रवीणजी भोसले साहेब सुरक्षा अधिकारी यांचा इथे शुभ सन्मान इथे मात्र घेतला जाईल. मी विनंती करेन विकासजी घोडे पाटील अप्पा यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ते मात्र शुभ सन्मान घ्यायचा आहे. प्रवीणजी घोडे साहेब सुरक्षा रक्षक अधिकारी आदरणीय प्रवीणजी घोडे साहेबांचा इथे शुभ सन्मान मात्र घेतला जातोय. ओके 4 लक्ष आहे आमचा. पाच धावा धावफलकावरती 3 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला. प्रदीपला पाहतो गोलंदाजी मार्कवरती. हा खेचून काढला. पाहिला गेलं तर अप्रतिम इथे मात्र वेगानं मात्र भन्नाट वेगानं जसं मात्र ज्या वेगानं मात्र बॉल फेकला होता त्याच वेगानं मात्र बॉलला फेकून दिलंय. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 चौकार. 4 धावेनं धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 9 या धावसंख्येवरती मात्र धावसंख्या मात्र स्थिरवताना मात्र पाहायला मिळते इथे. गेलं तर यष्टीरक्षक बॉलच्या खाली येताना मात्र पाहायला मिळत आहेत. पकडला गेलाय झेल. हो छान इथे मात्र अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि एक महत्वपूर्ण विकेट बाद होताना पाहायला मिळेल. स्वप्नील बॅक टू डगआउट. पहिल्या षटकामध्ये इथून विकेट प्राप्त करून देत असताना प्रदीप आपल्याला पाहायला मिळतात. 2 चौकार आल्यानंतर कमबॅक कसं करावं त्याचं उत्तम उदाहरण इथे मात्र पाहायला मिळालं आणि या विकेट नंतर कमबॅक करण्याची सुवर्ण संधी मात्र इथून असणार आहे. मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. ही बोलवरती संधी होती तिथे पाहायला गेलं तर शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि जीवदान मिळालं तिथे. नाहीतर बॅक टू बॅक दुसरा ही विकेट मात्र येताना पाहायला मिळालं. असं अप्रतिम गोलंदाजी प्रदीप यांची मात्र पाहायला मिळाली. षटक क्रमांक पहिला समाप्त झाले आणि पहिल्या षटकानंतर मात्र 10 धावांवरती एक महत्वपूर्ण स्वप्नील यांच्या स्वरूपामध्ये मात्र विकेट क्रमांक पहिली माघारी जाताना पाहायला मिळतो येते. मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी 4 षटकांचा खेळ असेल. इथून कमिटी आता निर्णय घेणार आहे की यापुढील होणारे सामने किती षटकांचे खेळले जातील. कारण अजूनपर्यंत मला वाटतं 8 ते 9 सामने बाकी आहेत, बॅलेन्स आहेत. ते होणं अशक्य थोडंसं मात्र आपल्याला वाटते कारण कालच्या मॅचेस आपल्याला बॅलेन्स राहायला गेले कारणाला मात्र तो वेळ थोडासा मात्र अतिरिक्त खर्च होताना पाहायला मिळतो आजच्या दिवसामध्ये.
गोलंदाजी मार्गावरती सागरला पाहतो येते आणि या दुसऱ्या षटकाला मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते येते. ऑनस्ट्राईक विशाल फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. त्यातून पाहायला गेलं तर अप्रतिम इथे मात्र फलंदाजी करावी लागेल तुम्हाला. प्रदीप यांचा पहिला षटक मात्र नावी त्यांच्या जाताना पाहायला मिळालं. चला एवढा वेळ का घेते पंच, प्रत्येक वेळी वॉर्न करा. आपण आपल्याला 9 मॅचेस खेळायच्यात अजून. हा भन्नाट वेग इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु वेगावरती नियंत्रण नव्हता. वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र जोडली जाईल धावफलकावरती. या एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 11 या धावसंख्येवरती मात्र पाहायला मिळतो इथे. आणि चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु ज्या पद्धतीने मात्र टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला. अगदी योग्य निर्णय पंचांचा येताना पाहायला मिळतोय. वाईटच्या स्वरूपामध्ये मात्र धाव येताना पाहायला मिळेल. आणखी एकदा संधी तिथे मात्र निर्माण झाली होती. तोपर्यंत मात्र पाहायला गेलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला बॉलला मात्र ट्रॅव्हल केले गेले ते. आणि हो बॉलर गोलंदाज एकदम ॲक्शनमध्ये आदळले आहेत आणि नो बॉल इथे असणार आहे. आणि त्याचबरोबर गोलंदाजी मात्र बाद करण्यात येतील या स्पर्धेतून. आणि त्याचबरोबर पॅनल्टीच्या स्वरूपामध्ये मात्र इथून 3 धावांची 3 आणि 9ची 1, 4 धावा, एकूण 4 धावा मात्र या बॉलवरती येताना पाहायला मिळतील. MTCचे आमचे कॅमेरामॅन तेवढे चपल आहेत. लगेच ॲक्शन कॅमेरामध्ये पकडली गेली. लाईव्हला तुम्ही ही पाहू शकताय. आता इथून सागर यांच्या गोलंदाजीवरती मात्र नवीन गोलंदाज सूरज याला मात्र आणलं जाईल. त्याचबरोबर आदरणीय रमेशजी सुर्वे साहेबांचा ते शुभ सन्मान मात्र घेतला जाते. आणि मायंगडे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. रमेशजी सुर्वे साहेबांचा शुभ सन्मान आदरणीय मायंगडे साहेबांना विनंती करेन. रमेशजी मायंगडे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते मात्र हा शुभ सन्मान घ्यायचा आहे. डी बॅकवर्ड रिझनमध्ये बॉलला ट्रॅव्हल केलाय, तोपर्यंत एक मात्र धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक मात्र पुढे जाताना पाहायला मिळेल. 16 धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. धावफलकावरती मात्र लागली जातोय. खूप छान गोलंदाजी आतापर्यंत मात्र होताना पाहायला मिळाली, परंतु या बॉलवरती वाईड आलाय, नो बॉलही आलाय. बरीचशी समीकरणं मात्र पाहायला मिळतील इथे. फाईनमध्ये खेळण्याचा प्रयत्न डी बॅकवर्ड रिझनमध्ये क्षेत्ररक्षक आहे तिथे तेवढ्याच चांगल्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकच धाव परत एकदा मात्र येताना पाहायला मिळेल. आणि एका धावेनं धावफलक मात्र पुढे जाईल. 18च्या घरामध्ये षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. संदीपला पाहतोय ऑनस्ट्राईक गोलंदाज आपण फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात इथे. चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. ऑफसाइड डिलिव्हरी आणि त्याच्या त्या 23 धावा 23. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक आहेत फाइंड रिझनमध्ये आणि साधा सोपा झेल मात्र सोडलं गेलंय. फटका मोठा अगदी खेळण्याचा प्रयत्न मात्र पाहायला गेला होता. उंचावरती बॉल गेला होता, त्याच्यानंतर मात्र जज करता आला नाहीये. झेल मात्र सुटलाय आणि विशाल यांना मात्र जीवदान मिळताना पाहायला मिळतो इथे. संदीप यांना मात्र जीवदान मिळताना पाहायला मिळालं. आता स्क्वेअर कट केलंय, कलात्मक पद्धतीने खेळून काढलंय, तोपर्यंत धाव येतील 4 चौकार.
28 28 धावा धावफलकावरती. नेक्स्ट मॅच श्री विठ्ठल रखमाई स्पोर्ट्स विडले आणि विजयी संघ मात्र त्यांच्या संघाबरोबर खेळणार आहे. माफी असावी. काळमादेवी स्पोर्ट्स जांभूर आणि भैरवनाथ स्पोर्ट्स थावडी टीम आपण टॉससाठी यायचं आहे. काळमादेवी स्पोर्ट्स जांभूर आणि त्यांच्या विरोधामध्ये भैरवनाथ स्पोर्ट्स थावडे. कॅप्टन आपण लगेच या प्लेज. याची इथून पुढील सामने सर्व मात्र 2 षटकांचे होणार आहे. त्याची कृपया सर्व कर्णधाराने नोंद घ्यायची आहे. पाक कमिटीने आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलेला आहे. तर मी विनंती करेन की यापुढील होणारे सामने सर्व 2 षटकांचे होणार आहेत. आज चांगला बॉल इथे मात्र पाहायला मिळाला, परंतु तिथून थोडासा स्कीड झाला हातामधून आणि फलंदाज बाद दांडीगुल. कारण स्टंपला इष्ट्यांचा वेध घेणारा हा मात्र बॉल पाहायला मिळाला आणि चांगली गोलंदाजी. आता ओके, तिसरे पंचांची मागणी करण्यात आलेली आहे. येस सर, स्कोर ओके 28 धावा. आवाज येत नाही का ग्राउंडला? सर ग्राउंडला आवाज पोचतोय का? रोहित सर, रोहित डीजे आमचे कुठे आहेत? थोडासा आवाज द्या प्लीज. हो द्या, आता लोक उठलेत. आता चला ठोका जरा डीजे, ठोका जरा. ऑर्डर भेटल्या पाहिजे 10-15. आज रात्री झाला आमच्या बरोबर. डीजे नितीन, डीजे सँडी, मॅडी, आमचा डीजे रोहित ही अगदी कमी नाही आहे. येस, हा आवाज कम से कम मैदानामध्ये तरी पोचला पाहिजे. अचित आलीत आणि पाहायला गेलं तर पहिल्याच बॉलवरती विकेट प्राप्त करून दिल्यानंतर आपल्या नावाचा परिचय मात्र देताना पाहायला मिळेल. त्या धावफलकावरती धावा मात्र लागल्या जातात. त्या 28 धावा 28 आणि स्कोरबोर्ड मात्र पाहायला मिळतो. इथे ऑन स्ट्राईक फलंदाज आहेत. विकासला पाहतो इथे. विकास शिर्के आपल्या टीमचा मात्र विकास करतील का, बरीचशी चर्चा मात्र पाहायला मिळेल इथे. हा बॉल थोडासा मात्र बाहेर टाकलाय आणि वाईटचा निर्णय मात्र त्यांना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव मात्र इथे जोडली जाईल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र ऍड केली जाईल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 29 धावा 29. चांगलं टायमिंग, प्रॉपर हिट, नो चान्स, आउट ऑफ द पार. बॉल सीमा रेषा पार, हायवे क्रॉस करत येथील लांब लचक हा येतोय. फलंदाज विकास यांच्या बॅटमधून षटकार. करताना मात्र पाहायला गेल्या मैदानाला गुदगुल्या करत अगदी भंडाट वेगाने बॉल मात्र सीमारेषेजवळ जात असताना तेवढ्या चांगल्या पद्धतीने प्रदीप यांनी मात्र प्रोटेक्ट केले बॉलला. तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावेने धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत. त्या मात्र इथून 37 धावा 37 मोठी धावसंख्या जमवण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय. अजूनपर्यंत इथून 1 षटकांचा खेळ बाकी असणार आहे. तिसऱ्या क्रमांकाचा षटक क्रमांक अजित यांच्या स्वरूपामध्ये मात्र मार्गस्थ असताना पाहायला मिळतो इथे. हा फटका फसलाय. पाहायला गेलं तर पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे तिथे बॉलपर्यंत पोहोचतील का, नाही पोहोचले तिथे. तोपर्यंत धावे ते 1 कंप्लीट केले जाते. दुसरीचा प्रयत्न इथे मात्र केला जातील. बघता बघता पाहता पाहता बॉल मात्र चाललाय सीमा रेषा पार की अडवलाय. आता तुम्ही बॉल अडवा नाही तर नका अडवू, कारण खराब क्षेत्ररक्षण तिथे मात्र पाहायला मिळालं. त्याचा परिणाम मात्र पाहायला मिळाला. 4 धावांमध्ये रूपांतर झालं आणि धावफलकावरती धावा इथे मात्र लागल्या जात आहेत त्या 41 धावा 41. अजितला पाहतो इथे गोलंदाजी मार्गवरती. अजित म्हटल्यानंतर आमच्या समोर पहिलं नाव येते ते शाहूवाडी तालुका क्रिकेट असोसिएशनचे संस्थापक अजित पाटील साहेब.
आपण चांगला एक्स्ट्रा कव्हरला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल, पकडला गेला झेल फलंदाज बाद. महत्वपूर्ण विकेट. बॅक टू टेक आउट. विकास शिर्के यांना जावं लागेल माघारी. धक्का बसतो इथून तिसरा. 41 या धावसंख्येवरती. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाकाच्या बाहेर. अगदी मिडल द बॅट मात्र पाहायला मिळाला. अगदी फॉरवर्ड रिझनच्या डोक्यावरून पुल मात्र फटका केलाय आणि धावाही मात्र येताना पाहायला मिळते 6 षटकार. आणि या 6 धावेने धावफलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत त्या 48 धावा 48. चला टीम भेटेल त्यांना तयारी करायला. बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. मोठी धावासंख्या जमवण्यामध्ये आतापर्यंत यशस्वी होताना मात्र पाहायला मिळतात, कारण 4 षटकांमध्ये एवढ्या धावा ज्यावेळी येतात त्यावेळी मात्र परिपूर्ण दडपण मात्र गोलंदाजांवरती येत असताना पाहायला मिळत असतं. हो हा चांगला इथे मात्र पाहायला गेला. त्याचप्रमाणे मात्र तेवढा चांगला क्षेत्ररक्षण मात्र पाहायला मिळालं आणि धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जाते. ते एक धाव मात्र येताना पाहायला मिळेल. शेवटचा बॉल या इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात प्रतीक. आणखी एक चांगला फटका इथे मात्र पाहायला मिळतोय, परंतु पहा हाताला झटका दिलाय, बोटाला झटका देत बॉल होते फरार सीमारेषा पार. षटकार. आणि या षटकारानंतर धावफलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 60 धावा. 61 धावांची गरज असणार आहे विजयासाठी. ते आता बॅटिंग करण्यासाठी जाणारी टीम वीरवाडी वॉरियर्स करंगुळी टीमला. तोपर्यंत जाऊया आपण टॉस का बॉस टॉसमध्ये. हा 2 षटकांचे खेळ राहणार आहे, कारण मॅचेस भरपूर आहेत, नाहीतर मग फायनल टॉसवरती घेतली जाईल. त्याच्यापेक्षा आत्ताच 1 षटक कमी खेळा आणि फायनलला 2 षटक खेळून आनंद घ्या प्रत्येकाने. का फायनलला कोणता संघ जाणार माहिती आहे. फास्टच्या फास्ट जरा क्षेत्ररक्षण करणारी टीम, चला मागे बघू नका, लवकर यायचं आहे जरा फास्ट. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे. मी विनंती करेन कृपया आपणास की अतिरिक्त वेळ इथे मात्र खर्च होताना पाहायला मिळतोय, कारण बऱ्याचशा मॅचेस आपल्याला उरकायच्या आहेत. यापुढे सर्व सामने 2 षटकांचे होतील याची कृपया दक्षता घ्या. आता तुम्हाला 5 षटकांमध्ये मात्र बनवायचे आहेत विजयासाठी त्या 51 धावा.
अरे चला फलंदाज आपल्याला हे काय प्रत्येक गोष्ट चला फास्ट या प्रदीप प्लीज या लवकर थोडं फास्ट करा. चला मॅच ऑन करा. थांबत एकशेच्या धावांचा टार्गेट तुम्हाला पूर्ण करायचा आहे. पहिलाच बॉल डॉट आला. इथे मला पाहायला गेलं तर तुम्हाला अगदी मोठ्या फटक्यांची बोलीभाषा मात्र बोलावी लागेल. ज्या पद्धतीने मात्र पाहायला गेलं तर बॅटिंग झाली. प्रथमतः मात्र बॅटिंग करत असताना टीम मुटकेश्वर स्पोर्ट्स मुडकलवाडी अप्रतिम मात्र बॅटिंग पाहायला मिळाली. स्वप्नील गोलंदाजी मार्कवरती मात्र पाहायला मिळतात. ऑन साईडला फक्त दिशा दिली ढकलून देताना मात्र पाहायला मिळालं. त्यानंतर एकदा मात्र येताना पाहायला मिळेल. सुरुवात झाली. एका धावेनं आपण पाहायला गेलं तर आणि सागर आहेत स्ट्राईक एंडला. संदीप नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळतात. महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळते इथे. जिंकणारा संघ श्री विठ्ठल रखमाई स्पोर्ट्स विरले बरोबर खेळणार आहे. कालामध्ये स्पोर्ट्स जांभूर आणि भरवणा स्पोर्ट्स सावळे टीम इथे मात्र रेडी असणार आहे. आणखी एक चांगला बॉल इथे मात्र हाताला गेलाय. चांगला बॉल डिलिव्हर इथे मात्र केला गेला आणि ज्या पद्धतीने मात्र आपण पाहायला गेलं तर खेळाडूंचे कौतुक करावं लागेल. पहिला षटक खूप महत्त्वपूर्ण असताना तो महत्त्वपूर्ण षटक मात्र हाताळताना पाहायला मिळतात. अगदी एक्स्ट्रा कव्हरला मात्र गॅप शोधून काढली. दोन क्षेत्ररक्षक बॉलच्या मागे धावताना मात्र पाहायला मिळतात. बघता बघता बॉल अडवला गेलाय आणि या अंतिम क्षणी मात्र इथे संघासाठी मात्र या 2 धावा वाचवण्यात आलेल्या आहेत आणि या 2 धावेने धावफलक मात्र पुढे जाईल. 3 या धावा संख्येवरती मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळालं आणि ज्या पद्धतीनं मात्र आपण आजची स्पर्धा मात्र या स्पर्धेची चर्चा होताना पाहायला मिळाली. पॉइंटला स्क्वेअर कट केलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहेत. बॉलपर्यंत पोहोचत आहेत. उचलतील नाहीये. स्कीड झाला आता मधून. तिथेही बॅकअप नाहीये. मात्र खराब लेसी क्रिकेट मात्र पाहायला मिळाला. त्याचा फायदा उचलला जातोय आणि धावाही मात्र इथे पूर्ण केल्या जात आहेत. ते 2 5 धावा धावपालकावरती 2 धावा मात्र आल्या तिथे आपल्याला पाहायला गेलं तर आणि तुम्हाला बनवायच्या आहेत एकूण मात्र या 4 षटकांमध्ये 61 धावा. नवीन याचा आपण पाहायला गेलं तर फलंदाज ज्या पद्धतीने मात्र आपण खेळ करताना पाहायला मिळतं. सागर प्रदीप सलामीला आलेले आहेत आणि सलामीला मात्र आल्यानंतर चांगलं उत्तम उदाहरण इथे मात्र देत असताना पाहायला मिळतात. इथे चांगला षटक आत्तापर्यंत मात्र राहिला आहे स्वप्नील यांच्यासाठी आणि टीम गोलंदाजी करणारी मुटकलवाडीने प्रथमतः इथून मात्र फलंदाजी केली होती. 60 डावा जमवले. त्याच्यानंतर मात्र थोडासा बाहेर जाणारा बॉल वाईटचा निर्णय मात्र येताना पाहायला मिळेल. अतिरिक्त धाव इथे मात्र जोडली जातोय.
आणखी एक चांगला बॉल, परंतु पाहायला गेलं तर बॅटला ब्रश झाला. यस, डेफिनेटली आवाज आला इथपर्यंत आणि फलंदाज बाद. उंच माझा चौका आणि त्याच्यानंतर मात्र अप्रतिम झेल संदीप बाद होताना पाहायला मिळतील. सूरज आपल्या नावाचा परिचय देतात गोलंदाजी करत असताना आणि आणखी एक विकेट महत्त्वपूर्ण मात्र प्राप्त करून देताना मात्र पाहायला मिळतात. फलंदाज बाद झाले. सुहास आहेत नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये मात्र एंटर करताना मात्र पाहायला मिळतील. इन ॲक्शन 4 वरती. स्वप्नील यांनी चांगली गोलंदाजी केली होती. 5 धावा ते खर्च झाल्या होत्या. सूरज आले आणि सूरज यांच्याकडनं ही चांगली गोलंदाजी मात्र होताना पाहायला मिळते इथे. बॅटकटच्या स्वरूपामध्ये पाहायला गेलं तर एक सिंगल मात्र त्यांना पाहायला मिळेल. प्रदीप यांनी चांगली गोलंदाजी केली. चांगली फलंदाजी करावी लागेल आपल्या संघासाठी. लॉकरचा बॉल याला मात्र खोदून काढला. मिडॉमध्ये मात्र बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळते. डीप मध्ये क्षेत्ररक्षक मात्र प्रोटेक्ट आहे तिथे. बॉल अडवलं जाईल, फेकी केली जाईल, तोपर्यंत एकदा मात्र कंप्लीट केली जाईल. मॅच मध्ये गरमाहट निर्माण करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातो इथे. परंतु तुम्हाला षटकर आणि चौकारांची बोलीभाषा बोलावी लागेल. मोठी धावसंख्या तुम्हाला बनवायची आहेत. 61 धावांचा पाठलाग पूर्ण करायचा आहे. पहिला षटक समाप्त झालाय. दुसऱ्या षटकातील काही बॉल शिल्लक असणार आहेत आणि त्याच्यातील आणखी एक बॉल मात्र मायनस होताना पाहायला मिळेल. मोटू पतलू आता इथे आमचे आलेले आहेत. वेलकम ब्रो, वेलकम. कशाचीच कुठे कमी नाही आहे. खूप दमदार आयोजन. आयोजनाचे बेतात बादशाह आपण पाहायला मिळते. श्री शंभू चषक 2025 वेतालबाग तालीम कोकरू टीम आणि त्याचबरोबर विकास घोडे पाटील आप्पा आणि आदरणीय स्वानंद निर्लेकर भाऊ. आठ धावा धावपलकावरती मात्र लागल्या होत्या. क्षेत्ररक्षक आहेत तिथे. बॉलला अडवलं जाईल, फेकी केली जाईल, तोपर्यंत एकच धाव मात्र त्यांना पाहायला मिळेल. आणि या एका धावेनं धावपलकावरती मात्र धावा लागल्या जात आहेत. त्या 9 धावा. 2 षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. 12 बॉल आणि 52 धावांची गरज. दोन डॉट बॉल आलेत. विकास आपल्याला पाहायला मिळतात तिथे मात्र तिसऱ्या षटकासाठी मात्र आलेले आहेत. सर यानंतर दोन्ही टीमनी तयार राहायचं आहे. कालामध्ये 20 स्पोर्ट्स जांभूर आणि बरवणा स्पोर्ट्स तावडी टीम. इथे कोणताही आता वेळ इथे मात्र घालवला जाणार नाही. हे पॉईंटला मात्र ढकलून देण्याचा प्रयत्न मात्र पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आहेत ते बॉलपर्यंत येतात, उचलतील, फेकी करतील,
तोपर्यंत इथून मात्र धावा कंप्लीट केल्या जातात. ती एक धाव. संयमाचं क्रिकेट इथे मात्र पाहायला मिळते. आता उर्वरित मात्र इथून पाहायला गेलं तर क्रिकेट परिपूर्ण मात्र इथून जाताना पाहायला मिळते. ज्या पद्धतीने मात्र प्रथमतः गोलंदाजी केली होती, आपला नावाचा परिचय दिला होता टीम भैरवनाथ स्पोर्ट्स मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी, वीरवाडी वॉरियर्स करंगोली टीम थोडीशी मात्र संकटामध्ये, परंतु एक्स्ट्रा कव्हरला प्रतिभाच्या बॅटमधून हा आलाय चौकार आणि या चौकारानंतर धावपालिकावरती धावा लागल्या जातात. त्यात 14 धावा 14 आणि स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळते. राजूदादा गोसावी मुंबई पोलीस दलामध्ये कार्यदक्ष अधिकारी म्हणून कार्यरत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे आगमन झाले, त्यांचे करूया सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये. एक चौकार आला एक्स्ट्रा कव्हरला, त्याच्यानंतर मात्र रिव्हर्स अटॅम्प्ट केले गेले. काहीतरी वेगळं करण्याचा परिपूर्ण मात्र प्रयत्न केला जातोय, कारण आता इथून मॅच बनेल का, मॅच आपण खिचून आणू शकतोय का, बरीचशी चर्चा, परंतु थोडंसं कठीण आणि त्याचमुळे प्रतिभांच्याकडनं काहीतरी नाविन्यपूर्ण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला जातोय. आता खूप छान इथे मात्र पाहायला मिळालं. क्षेत्ररक्षक आहे डाऊन द बॉल आणि फलंदाज बाद. आणखी एक महत्त्वपूर्ण विकेट मैदानाच्या बाहेर संदीप यांच्या स्वरूपामध्ये धक्का बसतोय. तिसरा 14 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे बॉल 6 आणि विजयासाठी 48 धावांची गरज. 6 बॉल 47 धावांची गरज. त्याचबरोबर आदरणीय राजेंद्र साळेकर साहेब यांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांचे करूया सहर्ष स्वागत या क्रीडानगरीमध्ये. बॅक टू बॅक दुसरा विकेट प्राप्त करून देण्याची सुवर्ण संधी होती इथे. राजेंद्र साळेकर साहेबांचं इथे शुभागमन होताना पाहायला मिळते. त्यांचंही मात्र या क्रीडानगरीमध्ये सहर्ष स्वागत. STPL चे संघमालक आदरणीय सूरजजी चोपडे साहेबांचे ते शुभागमन मात्र होताना पाहायला मिळते. संघमालक आहेत शार्दूल 11 ह्या संघाचे. त्यांना मी विनंती करेन की आपण आदरपूर्वक अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. शावाडी प्रीमियर लीग मध्ये ज्यांचा संघ खेळताना पाहायला मिळेल शार्दूल 11 या संघाचे संघमालक आदरणीय चोपडे साहेबांना विनंती करेन की आपण इथे मात्र मुख्य अतिथी कक्षामध्ये यायचं आहे. चला बॉल आपण पाहायला गेलं तर या षटकामध्ये 4 बॉल झाले. 4 बॉलमध्ये फक्त 2 धावा आल्यात. औपचारिकरित्या इथून मात्र हा सामना बाकी असणार आहे. आणखी एक चेंज ऑफ द स्पेस पाहायला मिळालं. धावकोती येणार नाहीये. डॉट बॉलचं समीकरण मात्र पाहायला मिळते. या षटकामधील अंतिम बॉल आणि या 7 बॉलमध्ये तुम्हाला 45 धावा करायच्या आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे तिथे. एक बॉल माफी असावी आणि सामना इथे मात्र जिंकलाय टीम मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी या संघानं. कॉंग्रॅच्युलेशन मुटकेश्वर स्पोर्ट्स मुटकलवाडी. हार्ड लक वीरवाडी वॉरियर्स करंगोली. चल सामनावीरचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल.